नमस्कार. पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. शिक्षकांच्या पेहरावाबाबत खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने शासनाच्या ड्रेस कोड धोरणाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. शाळेमध्ये येताना नेमका कोणता पेहराव असावा याबाबत शासनाने 15 मार्च 2024 रोजी नियमावली जाहीर केली. यामध्ये शिक्षकांनी जीन्स घालण्याची बंदी त्यांनी केली. परंतु शाळा आणि शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित असताना शासन अनावश्यक निर्णय लादत आहे असे प्रतिपादन करत शिक्षकांचा पेहरावाबाबत आदेश काढणे याला तीव्र विरोध राहील असे मत राजेंद्र कोर यांनी व्यक्त केले. पाहूया ते काय म्हणतात. शासनानं अनेक शिक्षकांचे आणि शिक्षणाचे प्रश्न प्रलंबित असताना शिक्षकांच्या पेहराव्याबद्दल जो काही आदेश जारी केलेला आहे तो अनावश्यक आहे. शिक्षकांना रोज अनावश्यक अशी माहिती मागवली जाते, ऑनलाईन माहिती मागवली जाते. एका वर्षामध्ये 365 दिवस असताना 700 ते 800 GR काढले जातात. अनेक प्रकारची शालाबाह्य कामं लावले जातात. या सगळ्या गोष्टी कमी करणं हे महत्त्वाचं असताना शासनानं शिक्षकांच्या पेहऱ्यावरती या ठिकाणी GR काढलेला आहे. शिक्षक हा नेहमीच समाजमान्य अशा पद्धतीचा आपला जो पेहराव आहे तो शाळेत करून जात असतो. आजपर्यंत कुठल्याच शाळेमध्ये अशी तक्रार आलेली नाही की एखादा शिक्षक चुकीच्या पद्धतीनं शाळेमध्ये कपडे घालून आलेला आहे. हे अनावश्यक अशा पद्धतीचे GR काढून शासनाला काय साध्य करायचं आहे हे आम्हाला अजून कळालेलं नाही. आम्ही या सगळ्या शासनाचा धोरणाचा निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये यापूर्वी शासनानं जसा शिक्षकाचा फोटो वर्गात लावायचा, जसा शिक्षक गुन्हेगार आहेत अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आणि शिक्षकांना वर्ग शिक्षक म्हणून माझा फोटो वर्गात लावावा, मुलांना कळावं की हा वर्ग शिक्षक आहे. कारण शिक्षक तर 24 तास मुलांच्या समोर असणार आहे, त्याची फोटोची आवश्यकता नाही म्हणून आम्ही तोही GR शासनाला रद्द करायला भाग पाडलं आणि हाही शासनाला GR आम्ही रद्द करायला भाग पाडू. या कुठल्याही प्रकारच्या GRचं आम्ही पालन करणार नाही अशा पद्धतीचा निर्णय आम्ही आज संघटनांनी घेतलेला आहे. म्हणून आजचा दिवस सर्व शिक्षकांनी शाळेमध्ये जीन्स घालून या घटनेची या GRचा निषेध नोंदवलेला आहे.